jungle. गॅस टंचाईविरोधात मिरजेत वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन. सिलेंडर कधी मिळणार या घोषणांनी प्रशासनाला दिला इशारा. राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईविरोधात मिरजेत वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. सिलेंडर कधी मिळणार या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मिरज तालुका अध्यक्ष विशाल धेंडे यांनी केले. यावेळी गॅस टंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून रोजगार आणि छोटे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचा आरोप करण्यात आला. अकोला येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना एका माजी सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना तसेच अमरावतीत तरुणाचा मृत्यू याचा उल्लेख करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करण्यात आला. सध्या गॅस अभावी घरातील स्वयंपाक बंद पडले असून चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स आणि हॉटेल्स बंद पडत आहेत. अनेक नागरिकांना पुन्हा लाकूड आणि कोळशाच्या चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. याशिवाय गॅस सिलेंडरचा काळा बाजार वाढला असून काही ठिकाणी 5 ते 7 हजार रुपयांना सिलेंडर विकले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. काही ठिकाणी सिलेंडरमध्ये पाणी भरल्याच्या तक्रारी समोर आल्याचे सांगण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळा बाजार रोखावा, तसेच विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावे अशा विविध मागण्या केल्या आहेत. आज दिनांक 6 एप्रिल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाच्या आर्थिक धोरण आणि नागरिकांना त्रास देण्याच्या धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून मिरज शहर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आपल्या या ठिकाणी भागामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. केंद्र शासनाच्या काही चुकीच्या धोरणांच्यामुळं नागरिकांच्या व सर्वसामान्य लोकांच्या चुली पेटणं मुश्किल झालेलं आहे. इराणच्या युद्धामध्ये आणि अमेरिकेच्या धोरणामुळे आज आमचं शासन योग्य निर्णय घेत नाही. नरेंद्र मोदी ही त्यांची भूमिका चुकीच्या पद्धतीनं असल्यामुळं आज इराणच्या माध्यमातून जे आपल्याला गॅस पुरवठा होत होता तो गॅस पुरवठा आपल्या या भारताला होईना झालेला आहे. त्याच्यामुळं आज या शासनानं जे धोरण अवलंबलेलं आहे ते धोरण सगळं चुकीचं असल्यामुळं आज घरातल्या चुली पेटणं मुश्किल झालेलं आहे. आज एक लक्षात घ्या, वसतिगृहामधल्या लहान मुलं असतील किंवा आरोग्य सेवा असेल त्या ठिकाणी जे आपण त्यांना अन्नाचा पुरवठा करतो अशा भरपूर ठिकाणी त्या उपासमारीची वेळ आलेली आहे. या केंद्र शासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो.